2 बॉल 2 रन. कव्हर्सच्या रिजनला मारलेला फटका. 4 धावा देऊन जातील. टोटल 3 बॉल. या षटकातील 3 बॉल पूर्ण झाले. 6 धाव. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हे बाजू चौका. सलग दुसरा चौका अभि जोशीच्या बॅटमधून. त्याचीच झेल सोडली होती पहिल्या बॉलवर आणि त्याने सलग 2 चौके मारून टोटल 10 धावा झाल्यात. 4 बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. पाचवा चेंडू घेऊन तयार. नमित पाटील फेस करेल अभि जोशी. नमित टू अभि. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. 2 मिनटं थांबा. गाडी जाऊन द्या बाहेर. स्टार्ट करा. शेवटचा चेंडू. मारलेला फटका. डॉट बॉल. पहिला षटक समाप्त. धावसंख्या 11. चार षटकांचा सामना असेल. 1 ओव्हर पॉवर प्ले. आजच्या दिवसात सगळे सामने 4 षटकांचे राहतील. फायनल डे असल्यामुळे फायनलचा सामना देखील कंप्लीट करायचा आहे आज. दुसऱ्या ओव्हरमध्ये राकेश त्याला फेस करेल अभि जोशी. पहिल्या षटकात 2 झेल सुटल्यानंतर 11 धावा. अजूनही दोन्ही बॅट्समन मैदानात आहेत. पहिलाच बॉल मारलेला फटका कव्हर्सच्या रिजननी. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एकच धाव. दुसरा चेंडू घेऊन राकेश. समोरच्या रिजननी मारलेला फटका. 6 धावांसाठी स्टेजला मानवंदना देताना. 6 रन. या 6 आणि धावसंख्या 18च्या घरात. तिसरा चेंडू घेऊन राकेश. अप्रतिम डिलिव्हरी. डॉट बॉल. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. राकेश तयार. सोम तयार. अजून एक मारलेला समोरच्या दिशेने. मिस टाइम स्ट्रोक. झेल बाद. सोम यांचा पहिला गडीला लागलेला धक्का ऐरोली संघाला. 1 6 मारून बाद झालेला आहे सोम.
नवीन बॅट्समन मैदानात अनिकेत सालुंके. अजूनही 2 चेंडू शिल्लक. निकेतने मारलेला फटका गोशांकित क्षेत्रात 1 रन मिळेल. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन राकेश टू अनिकेत. डॉट बॉल अप्रतिम डिलिव्हरी. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या 19. 1 गडी बाद 19 धावसंख्या. चांगली गोलंदाजी टाकली राकेश यांनी. 8 धावा देऊन 1 विकेट. पहिल्या ओव्हरला 11, या ओव्हरला 8 अशा टोटल 19 धावसंख्या झाल्या आणि 1 विकेट. तिसरा षटक प्रगतीपथावर. बॉलर हेमंत पाटील फेस करेल त्यांना अभि जोशी. लोरकास मारलेला फटका. झेल बाद अभि जोशी यांचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्याच बॉलवर सफलता भेटली आहे हेमंत पाटील यांना. चांगला बॅट्समन बाद झालेला आहे. पाहूया ऐरोली संघ कितपत धावा परतचा मजल मारतात. नवीन बॅट्समन मैदानात सोन सूर्यवंशी. हा देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे यंदाच्या घडीला. पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त झालेली आहे हेमंत पाटील यांना. चांगला सेट बॅट्समन होता, त्यांना बाद करण्यात यशस्वी. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने ढकलला आहे. 1च रन भेटेल. 1 शिवाय दुसरा काय नाही. 1 धावसंख्या पुढे जाते. 20च्या घरात 2 चेंडू 20 धावा. तिसरा चेंडू चांगला ब्लॉक होलमध्ये होता. रनआउटच्या रूपात अनिकेत साळुंके बाद झालेले आहेत. ही एकही धाव नसेल. 3 चेंडू 20 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकातील 3 चेंडू बाकी अजूनही. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला सोन सूर्यवंशी. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. येणारे 3 चेंडू सांगतील. घोषांकित क्षेत्रात 1 धाव मिळेल फक्त. बॉल
अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल. यावरचा अजूनही लास्ट बॉल टाकेल हेमंत पाटील. फेस करेल सोहन सूर्यवंशी. वाईट बॉल. या बॉलवर फक्त एकच धाव मिळेल. शॉर्ट बॉल मारलेला चेंडू, चांगला शॉट. 6 धावा देऊन जातील ऐरोली संघाला. या 6 आणि धावसंख्या मुसंडी मारते. 28 या धावसंख्येवर. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा षटक. अभि तुर्बे संघाकडून शेवटचा षटक घेऊन अभि त्याला फेस करेल तेजस. हा षटक सांगून जाईल टार्गेट काय असेल ते. शॉर्ट बॉल, चांगला बॉल. 1 बाउन्स. प्लीज पंचांशी वादवाद करू नये. पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन. दुसरा चेंडू या अप्रतिम डॉट चेंडू. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. तिसरा चेंडू घेऊन तयार अभि. जोरकास मारलेला फटका. 6 धावांसाठी षटकार. 34 धावसंख्या. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. जोरकास मारलेला फटका कव्हर्सच्या रिझननी. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली कॅच. तेजस बाद. नवीन बॅट्समन ईशान पाटील. 34. 4 बॉल 34 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक. 2 षटक 19 होते. पाचवा चेंडू घेऊन तयार अभि टू ईशान. समोरच्या दिशेने मारलेला फटका हवेत, कॅच. झेल बाद.
षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अभि हा शेवटचा चेंडू डिसाईड करेल टार्गेट या मॅचचा. सिंगल धाव मिळेल घोषांकित क्षेत्रात. 35 धावा ऐरोली संघाकडून, 36 धावांचा टार्गेट. माऊली माझी माऊली, माऊली माझी माऊली. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणरायाला वंदन करून आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून या शेवटच्या दिवसाला आपण सुरुवात करतो. या स्पर्धेचा कालचा उद्घाटनीय दिवस आणि आज मात्र अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये बराच मोठमोठ्या लढती आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधले बलाढ्य दोन संघ सध्या आमने सामन्यात. एका बाजूला सूर्यकांत मडवी अभि जोशी यांचा संघ ऐरोली कुळीवाडा, तर दुसऱ्या बाजूला नमित पाटील भूषण पाटील यांचा कुमार 11 तुर्भे संघ आपल्याला पाहायला मिळतो. 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 36 धावसंख्येचा टार्गेट दिला. 35 धावसंख्येवरती थांबवलाय कुमार 11 तुर्भे या टीमने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील आणि नॉन स्ट्राईक कडे आपण नमित पाटीलला पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मीत आला. सोमवारचा दिवस आहे. ईद असल्या कारणामुळे आज मात्र हे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळते. सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आपण पाहतो शेवटचा दिवस आहे. भूषण पाटील स्ट्राईक वरती 36 चा टार्गेट आहे. चला पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. पंचांचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम. भूषण पाटीलच्या बॅट मधनं आलाय. पहिलाच बॉल वरती अप्रतिम दर्जाचा फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावसंख्येने मात्र सुरुवात केलेली या भूषण पाटीलने. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर
ज्याने मात्र 7 समुद्र पार मात्र आपल्या या नवी मुंबईचा झेंडा रोवलाय. तो भूषण पाटील पुन्हा एकदा या शिरोण्याच्या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसतोय. आणि क्रिक लाईव्ह सचिन मुंडे यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून आम्हाला पाहायला मिळतं. ऑपरेटर आमचं निखिल खूप चांगली ऑपरेटिंग ते करत असतात आणि त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन विकास कांबळे यांचे आभार व्यक्त करू. यावेळेस खोलात टाकला ओव्हरपिच बॉल होता. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न थांबवण्यामध्ये हा बॉल यशस्वी झाला. भूषण डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र थांबवलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मीत गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म गोलंदाज. या गोलंदाजाचा उल्लेख आम्ही केला होता. बातचीत झाली होती या गोलंदाजाच्या विषयी. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाईल. मोठा धक्का लागलाय कुमार 11 तुर्भे टीमला. भूषण पाटीलची विकेट ऐरोळी कोळीवाडा या टीमला मिळालेली आहे. जरी टार्गेट छोटा असला ना तरी ऐरोळी कोळीवाडा संघ हा हार मानणारा संघ नाहीये. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला हाही एक बलाढ्य संघ होत चाललेला आहे. आणि भूषण पाटीलची विकेट मिळाली. अभि जोशी यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो वाशीच्या मैदानावरती ज्यावेळी स्पर्धा होते त्यावेळेस याच गोलंदाजाबद्दल की हा गोलंदाज खूप चांगला आहे. संधी मिळत नाहीयेत परंतु टॅलेंटची कमी नाहीये मीतकडे. भूषण पाटील मोठा धक्का लागलाय. कुमार 11 तुर्भे संघ नमित पाटील जो इन्फॉर्म आहे त्याची विकेट भरपूर महत्वाची असेल. या 36 धावा थोडंसं अवघड जरूर जातील कारण की ऐरोळी कोळीवाडा संघ एका दिवसामध्ये 2 स्पर्धा जिंकण्याचा कारनामा या ऐरोळी कोळीवाडा टीमने केला यंदाच्या हंगामामध्ये. एक तर श्रीकृष्ण दिवाची स्पर्धा आणि त्यानंतर काव्य 11 कोपरी हा चषक जो होता त्या दोन्ही चषकावरती मात्र नाव या टीमने कोरला. एका दिवसामध्ये 2 विजेतेपद आपण सातत्याने पाहतो भरपूर टीम्सला की प्रथम क्रमांकाची ट्रॉफी किंवा द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. परंतु या टीमने दोन्ही बाजूने मात्र जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जिंकलेली आहे. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार पहिल्याच बॉलवरती आल्या राकेशच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि 10 धावा धावफलकावरती लागलेत. नेक्स्ट दोन्ही टीम्सला विनंती करतोय जय सानपाडा आणि नेरूळ 11 नेरूळ टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचंय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळून काढला. मिसफिल्डिंग झालेली. या डीप मधून क्षेत्ररक्षक येतील उशिराने येतील कारण की त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि अशा रीतीने मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली. 12 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. यावेळेस चेंडू हवेमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेल टिपला गेला आणि फलंदाज कदाचित राकेश बाद झालाय की काय पंच पाहूयात बातचीत करतील. अजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत सानपाडा टीमचे कॅप्टन. तर प्लीज विनंती करतो नेरूळ 11 नेरूळ टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचं कारण की आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला मेगा फायनलची मॅच बक्षीस समारंभ पार पाडायचा आहे. शुभ्रत आला नवीन गोलंदाजी मार्क वरती. नंबर क्रमांक 2 मध्ये आपण त्याला पाहतोय. हरिओम नाहीयेत कदाचित आज या टीम मध्ये सँडी गुप्ता देखील खेळताना दिसत नाहीयेत. सूर्यकांत मडवी तेही उपस्थित नाहीयेत.
आणि त्याचबरोबर हितेश कोटकर तोही नाहीये या टीम मध्ये. कुणाल जोशी नाहीये, बंटी जोशी नाहीये, म्हणून हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. यावेळेस नमित पाटील यांच्यासाठी हा बॉल होता, शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र हुक केला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार, वन बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर नमित पाटीलच्या बॅटमधनं आलाय हा चौकार. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल रन, टीमची धावसंख्या एका सिंगलच्या सहाय्याने मात्र पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. टार्गेट अगदी सोपं झालं. आता येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत 19. 16 बॉल 19 म्हणजे अगदी सोपं समीकरण झालं, एवढं अवघड नाहीये. यावेळेस चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशनची कमतरता, डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल टिपला गेलाय. फलंदाज आणखीन एक बाद होईल. हेमंत पाटीलचा ही खेळ मात्र संपुष्टात आला. जास्त योगदान देता आलेलं नाहीये हेमंत पाटीलला आणि आणखीन एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. हेमंत पाटील कमबॅक करतील का इथून? ऐरोली कोळीवाडा संघ मॅच जिंकायची असेल भरपूर मेहनत करावी लागणार आहे. नमित पाटीलची विकेट जी भरपूर महत्वाची असणार आहे. जर या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला कुमार 11 तुर्बे या टीमचा. यावेळेस बॅटची एज लागली आणि सिंगल एक रन आपल्याला पाहायला मिळते. हा व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अगदी धावा कमी आहेत आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये जर धावा खर्च कराल तर ही मॅच मात्र लवकरच तुम्हाला या स्पर्धेतनं लवकर तुम्हाला बाहेर जावं लागणार. समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑन वरनं तेजस येतात. एक सिंगल रन, एका सिंगलच्या सहाय्याने मात्र टीमची धावसंख्या मात्र 20 धावा फलकावरती लागल्यात आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. बॉल येणार आहेत त्यांच्याकडे 13 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. नमित पाटील ही विकेट भरपूर महत्वाची आहे. पुनरागमन करायचं असेल नमित पाटीलची विकेट. मजा येईल या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला आणखीन एक सिंगल रन आणि अशा रीतीने अजूनपर्यंत ऐरोली कोळीवाडा संघ मॅच मध्ये आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 15 धावसंख्या थांबवायच्या ऐरोली कोळीवाडा टीमला आणि अगदी सोपं टार्गेट आहे कुमार तुर्बे या टीमसाठी. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. अजित आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 मध्ये 15 थांबवायच्यात ऐरोली कोळीवाडा या टीमला.
12 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अजित, जो नॅचरल कट त्याचा वापर करेल बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न. आणि अशा सिच्युएशनला तुम्हाला व्हेरिएशन करणारे गोलंदाज हवेत. वेगवान गोलंदाज ही मॅच जिंकू शकत नाहीयेत. व्हेरिएशन वाला बॉल यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, चुकीचा बॉल होता, त्याला पनिश केला. बॉल सीमारेषा पार, नमित पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार. मॅच अगदी ओपन झाली, खुली झाली. मॅच कुमारलन तुर्बे टीमच्या बाजूने झोकलेली आहे. आता इक्वेशन अगदी सोपं आहे, 10 मध्ये बनवायच्यात 9 धावा. 10 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज या मॅच. 11 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. नमित पाटील हा विजयाच्या आड उभा होता ऐरोली कोळीवाडा टीमच्या. सध्या इनफॉर्म फलंदाज, चांगली बॅटिंग तो करतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये. नमित पाटील चांगले योगदान आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल रन, एका सिंगलच्या सहाय्याने मात्र आता समीकरण येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पहिल्याच बॉलवरती नमितच्या बॅटमध्ये षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र मॅच पूर्णपणे जी ओपन झालेली आहे कुमारलन तुर्बे या टीमसाठी. परंतु 10 बॉल आणि 8 धावा, या धावा जर वाचवायच्या असतील तर भरपूर मेहनत करावी लागेल, पण ते कठीण वाटतं. आता 10 मध्ये 8. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल, पुन्हा एकदा रन. आता 7 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट म्हणजे काय महत्वाचं तर डॉट बॉल होत नाहीयेत. सिंगल डबल धावा येत होत्या नमित पाटीलच्या बॅटमधनं. जास्त प्रमाणामध्ये ते डॉट बॉल खेळलेले नाहीयेत, म्हणून टार्गेट अगदी इझी झाले. जरी मोठे फटके मध्ये आले नव्हते तरी टार्गेट अगदी सोपं झालं कुमारलन तुर्बे टीमसाठी. त्याचं कारण की नमित पाटील जास्त प्रमाणामध्ये डॉट बॉल खेळला नाही. स्कोर कार्ड जो आहे तो खूप चालता ठेवला. तिथे सिंगल डबल याच्यावरती भरपूर लक्ष केंद्रित केलं नमित पाटीलने. आणि चला नेरूळ टीम प्लीज विनंती करतोय, जर प्रतिनिधी कोणी असेल तर प्लीज संपर्क साधायचा. यावेळेस बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न. हा नॅचरल कट असतो लेफ्ट आर्म गोलंदाजाकडे, जो टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला सातत्याने वळवण्याचा प्रयत्न प्रत्येक लेफ्ट आर्म गोलंदाज करत असतात. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये संचित्र आपल्याला पाहायला मिळतो, जिथे हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय अजय. यावेळी शॉर्ट बॉल होता, हुक केलाय नमितच्या बॅटमधनं. हा विजयी फटका आलाय. आणखीन एका धावसंख्येची गरज आहे. कदाचित जॅक्स मात्र यस नाही जिंकलेत. ओके, सामना विजयी झाला, मॅच जिंकलेली आहे या ठिकाणी कुमारलन तुर्बे टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमारलन तुर्बे टीम. हार्ड लक ऐरोली कोळीवाडा टीम. भरपूर साऱ्या स्पर्धा यंदाच्या हंगामध्ये या टीमने जिंकल्यात, परंतु या गौदेवी शिरोणे चषकामध्ये त्यांचा प्रवास मात्र पहिल्याच मॅच मध्ये संपला. आणि पुढच्या मॅच साठी कुमारलन तुर्बे तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर ऐरोली कोळीवाडा तुम्हाला येणाऱ्या साऱ्या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला नेरूळ 11 नेरूळ संघ, दुसऱ्या बाजूला सानपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सानपाडा संघ